माऊ एक घे दूध पटकन पिऊन टाक. ते तिला सांगायची गरज नाहीये, दूध बरोबर पिते ती. मी तुला सांगते मोन्या, तिचा बरोबर हिशोब सगळ्यांना मी लिहून ठेवलाय. आईस बापूस आले ना की वसूल करते की नाही बघ. बघ बघ कशी चिडवते मला बघ. शोभा लहान आहे. शोभा मला थोडे पैसे हवे. कशाला? काल तर दिले होते ना. ते स्कूटरचं पीयूसी करायचंय. अरे इथे लोक बिना लायसन्सचे फिरतात आणि तुझं काय चाललंय पीयूसी पीयूसी. 2-3 महिने लेट झालं तर काय फरक पडणार आहे? शोभा ते पीयूसी काढलं नाही आणि पकडलं तर पीयूसी पेक्षा 3-4 पट पैसे द्यायला लागतील ना. हा ठीक आहे ठीक आहे, शिकवू नकोस मला, देते पैसे. हा हे घे. शोभा 10 रुपये कमी आहेत माझ्याकडे, एवढेच आहेत. वरचे तू घाल. बर. नाही राहू दे शोभा, हे मी मोजले 11 रुपये आहेत. मी त्यातले 10 रुपये घेईन. बर मी येतो. हा शोभा माऊ येतो मी. हा मोहन, हो येताना माझ्यासाठी काय आणशील? चिंटूच्या बाबांना त्याच्यासाठी रोज काही ना काहीतरी आणत असतात. तुझे आई बाबा भेटले ना की तुझ्या बाबांना सांग आणायला. तुझ्यासाठी एक चॉकलेट घेऊन ये. एकच चॉकलेट? हो. अख्खं दुकान आणून ठेव तिच्या समोर, तरी तिचं पोट नाही भरणार. काही गरज नाही आणायची, जा कामावर. माऊ 2 चॉकलेट आणतो. हे बघ माझ्या पप्पांनी काय आणलंय. काय मस्त आहे रे तुझी बोट. ही आहे ना पाण्यात टाकायची, हे लावायचं आणि गोल गोल ती फिरणार. पण ही पंती कशी पेटणार? माचीस. हे लहान मुलांनी या माचीस बरोबर खेळायचं नाही. अरे थांबा थांबा, मी पेटवून देतो तुम्हाला. थांबा. दे. अरे हे मोहन, तू काय मुलांबरोबर खेळत बसलाय? खेळत नाही रे, हे त्यांना फक्त पेटवून देतो रे. साडेपेटी वगैरे आहे ना. हा हे धर, हे धर, हे धर, हे धर. हा मोहन कुठे गेला? ठेव ठेव खाली. वाव, किती मस्त आहे रे तुझी बोट. सांभाळून खेळा बरं का. हा पेटवले ना ती, जपून खेळा. हा हे मोहन, तुझी स्कूटर पण ना या बोटीसारखी वातीने सुरू झाली असती ना, किती बरं झालं असतं ना. नाही म्हणजे ही रोज किक मारायची झंझटच नाही.
माझ्या बोटीला हात नको लावू. मला पण द्या ना खेळायला. नाही, फक्त आम्ही दोघंच खेळणार. शहाणपणा करू नकोस. माझ्या मामाकडे पण बोट आहे, तो समुद्रात चालवतो. मग जा समुद्रात तुझ्या मामाची बोट चालवायला. गेली. अरे मला घेत नव्हता काय खेळायला. आता बघते कसे खेळताय. हिने माझ्या बोटीची वाट लावली. चिंट्या, आता ही बोट चालू होईल का? पेटव. दे. अरे पेटली. चालू झाली. येस येस. मी पण खेळू तुमच्या बरोबर. नाही, आम्ही दोघंच खेळणार. तू जा ग घरी. चिंट्या चिंट्या बरी जरा जरा. हा आलो. पिंटू, तू माझ्या बोटीकडे लक्ष ठेव. ठीक आहे. पिंट्या वर या जेवायला. हा येतो. काय झालं? माझी बोट कुठे आहे? मला ना माहिती, मी तर इथेच ठेवून गेलो होतो. तूच घेतली असेल. माझी बोट दे मला. चिंट्या, आई शपथ, मी इथेच ठेवून गेलो होतो. बोट अनुष्काने घेतली असेल. अनुष्का, काय झालं? माझी बोट दे मला. मी नाही घेतलीये, मला नाही माहिती. खोटं बोलू नको. अरे मला नाही माहिती, मी खोटं कशाला बोलेल? माझी बोट दे मला. आई मला त्रास देतोय. सोड तिला. काय तमाशा लावलाय आणि हिला कशाला मारताय तुम्ही? तुमच्या ना आईलाच नाव सांग. चिंटूची आई, पिंटूची आई, लवकर बाहेर या. काय हो, काय आलं? चिंटू पिंटू माझ्या मुलीला मारतायत. लवकर खाली या. गोंधळ घातलाय कोणाच ठाऊक. सारखी भांडणं यायची. नाहीतर काय. चिंट्या, काय झालं? कशाला मारतोयस तिला? तिने माझी बोट घेतली. नाही काकी, मी बोट नाही घेतलीये. मगाशी तर हिने बोटीवर पाणी सुद्धा टाकलं आणि नंतर आम्ही नव्हतं तर हिने बोटच उचलली. अनुष्काच्या आई मुकाट्याने बोट द्यायला सांगा. चिंटू खोटं बोलणार नाही. मग काय माझी मुलगी खोटं बोलतीये का? ते दोघं सांगतायत ना, हिनेच बोट घेतली असेल. हिनेच बोट घेतलीये. अहो, हे दोघं किती मस्तीखोर आहेत माहित नाहीये का तुम्हाला? आणि तुम्ही का त्यांची बाजू घेताय? या दोघांनीच बोट कुठेतरी फेकून दिली असेल आणि नाव माझ्या मुलीवर घेताय. अनुष्काची आई, चिंटू असं करणारच नाही. चिंटू सांग, कोण कोण होतं इथे खेळायला? पिंटू, मी, अनुष्का, हा आणि माऊ पण आली होती. माऊ म्हणजे नक्कीच माऊने घेतली असणार. नाहीतर काय. चला वर. चला. शोभाताईंना विचारू. चल. शोभाताई, 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 काय झालं? माऊ कुठे आहे? माझ्या मुलाची बोट चोरली आहे तिने. कुठे गेली ती सांगा लवकर. तिच्यामुळे या दोन्ही मुलांनी माझ्या मुलीला मारलं. कुठे गेली ती? बोला तिला लवकर. तुम्ही जरा गोंधळ कमी करा ना. पाहू 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 इकडे. तू बोट चोरलीस?
भाऊ तुला काय विचारते मी, बोट घेतलीस का तू? नाही. खोटं बोलते आई. शोभा काकी सारखंच करते. ए काय फाटफोडीत गारत्या. हो जरा सांभाळून बोला. मग मोठ्यांशी कसं बोलावं याचं वळण नाही का लावलंस त्याला? शोभाताई विषय बदलू नका. तिनेच चोरली आहे बोट. पण ती नाही म्हणते. अहो कशावरून ती खरं बोलतेय? ती कशाला चोरेल? तिला जर बोट हवी होती तर तिने मागितली असती ना. कोणाकडून? मोहन दादांकडून. ते काय ढगातून पाडणार आहे बोट? ए आम्ही आकाशात पाडू नाही तर आणखीन कुठून आणू? तू आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस. भाऊ खरं सांग, बोट आणलीस का? नाही घेतली. बघा माऊ खोटं बोलणार नाही. तुमच्याच मुलांनी हरवली असेल. एक तर मोठ्यांशी कसं बोलावं याचं वळण नाही, पण खोटं बोलतोय तो. चिंटू खोटं बोलणार नाही. माऊनीच बोट चोरली. शोभाताईने आता स्वतःहून विचारलं ना. माऊनी पण नाही सांगितलं ना. खालीच जाऊन बघा, खालीच कुठेतरी असल. मी तुला सांगत होते बोट घेऊन बाहेर जाऊ नकोस म्हणून. आता चल, हरवली ना बोट. हा बघा स्वतःच्या मुलांनी हरवली असेल आणि नाव माऊवर घेतायत. काय पाय काय खूप मूड केली माझी. शी ऐ ग. मी पण तुमच्या बरोबर खेळू ए नाही, आम्ही तुला खेळायला नाही घेणार. का? तू माझी बोट घेतली. ए चल रे, तिकडे खेळूया. माऊ काय झालं, तू एकटीच का उभी आहेस? ते मला खेळायला नाही घेते. हो का पिंटू? अरे माऊला का नाही खेळायला घेत तुम्ही? नको, ती नको आमच्यात. ठीक आहे वरती चल, आपण खेळूया. चल. काय अगं, अरे बापरे, अगं तू केवढी, हेल्मेट केवढं माऊ. चला चला माऊ, चला 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 चला. मोन्या हो? बरं झालं आलास. जेवण करून घे. मी अंजलीकडे आहे. अंजली आणि राहुल काहीतरी शॉपिंग करून आले. माझ्या नशिबात तर शॉपिंग करणं नाहीये. निदान दुसऱ्यांनी केलेले बघून तरी येते. जेवण करून ठेव. हो. माऊ तू काय घरातल्या घरात स्कूटर चालवणार आहेस का? ठेव ना हेल्मेट. या उई, उई, निघालं का? चल जेवण करतो. मोहन हो तू खेळूया. हो माऊ, पण जरा फक्त जेवण करतो आणि खेळतो ना. पण तू तर कालची म्हणालास की आपण दोघे घरी आल्यावर खेळूयात. बरं चल खेळूया. काय खेळूया? तू डोळे बंद कर, मी लपते आणि मग तू मला शोध. चालेल चालेल. डोळे बंद करतो. हा हे किती आहेत? माऊ आता डोळे बंद केल्यावर कसं कळणार ते किती आहेत ते? हा म्हणजे तू डोळे बंद केलेस. हा हा रेडी. हा. अरे माऊ कुठे गेली? मोहन मी इथे. अरे, माऊ माऊ कुठे आहे माऊ? माऊ माऊ ये माऊ. माऊ ए, माऊ कुठे आहेस तू? माऊ कुठे लपून बसलीये माऊ? माऊ अरे अरे माऊ सापडली, माऊ सापडली. मोहन हरला, मोहन हरला. मोहन हरला, मोहन हरला. चल आता आपण जेवण बनवूया. नाही अजून एक गेम खेळायचा. माऊ जेवण बनवू. बर ठीक आहे, काय खेळूया सांग? ठीक कुठे माऊ?
हे खेळूया. बर हे खेळूया. आपली बोट तर चिंटूची आहे ना. ही बोट तुझ्या माऊ. मी मगाशी तुला हेच विचारलं होतं ना, तर नाही म्हणालीस मला. मोन्या, अरे मगाशी मी हिची बाजू घेऊन त्या बायकांची भांडले. तोंडावर पाडते आता मला. बोट चोरलीस ना? हा, तरी मी तुला सांगत होते की हिला घरात ठेवू नकोस म्हणून. आता त्या बायकांना जर कळलं की ही बोट हिच्याकडे आहे तर इज्जत जाईल आपली या चाळीमध्ये. काय करू? एक काम कर, ही बोट कुठेतरी लपून ठेव. त्या बायकांनी बघितलं ना तर नुसतं तमाशा घालतील. अगं पण शोभा, ही चिंटूची बोट आहे ना, ही त्याला परत द्यायला हवी. चल माऊ, आपण जाऊन देऊन येऊया. मोहन, मी खोटं नाही बोलत आहे. मी चोरली नाही. मला आवडली म्हणून मी घेतली. अगं बाळा, पण अशी दुसऱ्याची बोट घेणं बरोबर नाही ना. आपण त्याला परत दिली पाहिजे. चल चिंटूची बोट आपण त्याला देऊन येऊ. चल चल ये. वा, हा एक सत्यवचनी आणि ही एक डोक्याला ताप. नेहमी खरे बोलावे, कधीही खोटं बोलू नये. वहिनी मोहन दादा, या ना. ये मग. चिंटू, ही तुझी बोट. सकाळी तर नाही म्हणाली होती ती. हो, घाबरली होती माऊ म्हणून. तिला आवडली बोट म्हणून ती घेऊन आली, पण चोरी करण्याचा उद्देश नव्हता तिचा. बघा ना बिचारी किती घाबरली. माऊ, चिंटूला सॉरी म्हण. सॉरी. प्लीज राग मनात ठेवू नका. चोरी करायची नव्हती तिला, फक्त आवडली म्हणून ती घेऊन आली. चल मग. मोहन, मी खरंच सांगते, मला खोटं बोलायचं नव्हतं. मला माहितीये माऊ, पण अशाच वेळेला तर आपली खरी परीक्षा असते ना. अशा वेळेला जर का आपण खरं बोललो तर देव बाप्पा आपल्यावर खुश होतो आणि मग आपल्याला हवं ते देतो. मला बोट हवी होती, ती तर गेलीच ना. चल मी तुला बोट देतो. चल ये. आता होडी बघा. ही बघ आपली होडी. आता आणखी हा. आणखीन एक होडी. मोहन, मी कोणाचीच वस्तू न विचारता घेणार नाही. चालली होडी आपली. बघ टक्करून 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 बाजरी बाजरी बाजरी. बघ